खरं तर संजय राऊत हे नाशिकचे संपर्क प्रमुख होते। नाशिकचे संपर्क प्रमुख असताना संजय राऊत यांनी नाशिकच्या शिवसेनेची वाट लावली, नाशिकच्या शहराची वाट लावली। आता संजय राऊत जर का ठाण्याकडे बघत असतील तर ते इथून पुढे ठाण्याची आणि ठाण्यातल्या उभाटा गटाची देखील वाट लावणार आहेत। त्यामुळं ठाणेकरांना माझी नम्र विनंती आहे की जशी नाशिकला संजय राऊत यांची नजर लागून नाशिकला खराब करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं, तसं ठाण्याला संजय राऊत यांची नजर लागू देऊ नका। मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं फक्त ठाण्याकडे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राकडे लक्ष आहे। संपूर्ण महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार करतंय। त्यामुळं देवाभाऊंना फक्त ठाण्यात नजर ठेवण्याची गरज नाही, देवाभाऊंची नजर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, गोंदियापासून गडचिरोलीपर्यंत, कोल्हापूरपासून सोलापूरपर्यंत प्रत्येक शहराकडे देवाभाऊंची नजर आहे आणि देवाभाऊ हा महाराष्ट्र पुढे घेऊन जात आहेत। देवाभाऊ प्रत्येक जिल्ह्याला पुढे घेऊन जात आहेत। संजय राऊत, तुम्ही नाशिकचे संपर्क प्रमुख असताना नाशिक जिल्ह्याची पूर्णतः वाट लावली, नाशिक जिल्ह्यातील उभाटा गट संपवण्याचं काम केलं। आता तुम्ही आपला मोर्चा ठाण्याकडे वळवला असाल तर ठाण्याची देखील वाट लागल्याशिवाय राहणार नाही। आणि संजय राऊत काय म्हणतायत की ठाण्याचं बीड होईल। अहो, तुम्ही आमच्या बीडला बदनाम करू नका। बीड हा साधू संत महंत साहित्यिकांचा जिल्हा आहे। बीडमध्ये एखाद्या दोन घटना ज्याच्यामध्ये हिंसा घडली अशा घडल्या असतील तर त्यामुळं अख्ख्या समस्त माझ्या बीड जिल्ह्याला बदनाम करू नका। माझा बीड जिल्हा हा साधू संतांचा आहे, माऊली महाराज चाकरवाडीकर यांचा आहे। हा बीड जिल्हा मुकुंदराज यांचा आहे। हा बीड जिल्हा स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचा आहे। या बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचं कारस्थान संजय राऊत तुम्ही करू नका। बीडची जर का बदनामी केली तर संजय राऊत तुम्हाला जशास तसं उत्तर दिलं जाईल। एखाद दुसरी घटना घडली म्हणून अख्खा बीड जिल्हा बदनाम करण्याचं कारस्थान संजय राऊत तुम्ही करू नका। तुम्ही संपर्क प्रमुख असताना नाशिकमध्ये काय वाटोळं केलं आणि आता ठाण्यात जाऊन वाटोळं करणार आहेत त्याच्याकडे बघा। बीड जिल्ह्याबद्दल चकार शब्द बोलला तरी आम्ही सहन करणार नाही, कारण महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा आमच्यासाठी प्रिय आहे।